सुगंधाच्या मुळे त्या कमळाजवळ येतो आणि गोड असा मकरंद सेवन करून जातो. दूरवरती राहणारा भुंगा त्या कमळातला गोड असा मकरंद सेवन करून जातो, पण त्याच कमळाच्या बुडाला 24 तास राहणारा बेडूक मात्र चिखल खातो. एरा चिखलूची उरे, बेडकाने चिखल खावा. दूरवरती राहणारा भुंगा आहे तो मकरंद सेवन करतो आणि जवळ राहणारा, कायमस्वरूपी जवळ राहणारा बेडूक मात्र चिखल खातो. असं का घडलं? एकच कारण आहे, जवळ राहिला पण महत्वच कळालं नाही. तसं आहे का? संसाराच्या चिखलामध्ये दलदलीमध्ये वाढलेलं कमळ, ह्या संसाराच्या दलदलीमध्ये वाढलेलं कमळ म्हणजे भगवंताचं नाम आहे. ज्यांना या नामाचं महत्व कळालं त्यांनी या नामामृताचं सेवन केलं. नामामृत गोडी वैष्णवाला. ज्यांना याचं महत्व कळालं त्यांनी या नामामृताचं सेवन केलं, आणि ज्यांना याचं महत्व कळालं नाही ते याच संसारामध्ये राहून विषयाचा चिखल खात खात जगले, पण त्या नामाकडे, परमार्थाकडे वळाले नाही. याचं कारण काय? एकच, जन्माला आले मृत्यू लोकामध्ये, संसारामध्ये, पण नामाचं महत्व कळालं नाही. विठ्ठल ज्ञानोबारांनी दुसरा दृष्टांत दिलेला आहे. पाहे पादूद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची आ पदरा आड, परिते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय गती. फक्त एक पदर आडवा, त्या गोचिडाला अमृतासारखं गोड असलेलं दूध सेवन करण्यासाठी फक्त एक पदर आडवा आहे, आणि तेवढा का बाहेर आला, तेवढा का त्याने उल्लंघिला, तर त्याला गोड असा अमृतासारखं दूध सेवन करण्याकरता मिळालेलं आहे. पण ऐका, दुर्दैव असं आहे, इतक्या जवळ गेला पण रक्ताने अशुद्ध असं रक्त सेवन केलं, पण गोड असं दूध सेवन करू शकला नाही. कारण काय? महत्व कळालं नाही. विठ्ठल फक्त या संसारामध्ये संसार नावाची रेखा ओलांडली की आपल्याला परमार्थाचा प्रांत लागणार आहे, आणि तिथं आपल्याला अमृतासारखं देवाचं नाम सेवन करण्याकरता मिळणार आहे. यासाठी नामाचं महत्व कळालं पाहिजे. ऐका, परमार्थ करताना काही गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत, काही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, आणि काही कळाल्याही पाहिजेत आणि मिळाल्याही पाहिजेत. विठ्ठल मी प्रश्न आपल्याला विचारतो, देव आपल्याला कळावा का देव आपल्याला मिळावा? बर, निवडणूक झालेली आहे, भांडणं काय करू नका. ऐका, बर, प्रश्न विचारतो, तहानलेल्या मनुष्याला पाणी पिण्याकरता मिळावं का पाणी कळावं? पाणी कळून त्याची तहान जाणार. H2O, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होतं, हे कळून तहान थोडी जाणार आहे. तहान जाण्याकरता त्याला पाणी मिळावं. आता पुन्हा प्रश्न विचारतो, देव आपल्याला कळावा का देव आपल्याला मिळावा? एक लक्षात ठेवायचं, समुदायामध्ये जिकडं वारं सुटतं ना, आमच्याकडे एक म्हण आहे, तिकडं जिकडं खोबरं तिकडं चांग भलं म्हणत राहायचं. उत्तर फार सुंदर आणि सोपं आहे. देव आपल्याला कळावा. ऐकणारी मंडळी म्हणतील, आम्ही मिळावा म्हटलो होतो, आमच्या मताला काही किंमत आहे का नाही? ऐका, उत्तर सांगतो, देव कळावा मग मिळायला नको का? हा, ज्या क्षणाला देव कळतो ना त्या क्षणाला देव मिळतो. प्रयत्न मिळवण्याकरता नाही, प्रयत्न कळण्याकरता. उदाहरण सांगू,
दुर्योधनाला देव मिळाला नव्हता का? अहो रोज भेटत होता, रोज देवाला पाहत होता, मग फायदा का झाला नाही? हा, जाऊ द्या, महाभारतात नेलं तुम्हाला. नामदेवराय रोज देवासोबत बोलत होते, देवासोबत भजन करत होते, देवाला जेव घालत होते. पण त्याच नामदेवरायांना देव कळून घेण्याकरता औंढ्या नागनाथला गुरुकडे जावं लागलं. म्हणून देव कळावा. आणि ज्या क्षणाला देव कळतो, देव मिळवण्याकरता वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. ज्याला कळतो तोच देव होतो. ज्ञानोबारांची भाषा आहे, निरखित निरखित गेली ओ, पाहे तव तन्मय झाली ओ. देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. देव पाहावया गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. देव पाहावया गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. देव पाहावया गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होवनी ठेलो. ऐका, मुद्दा असा आहे, देव आपल्याला कळावा. पुढे ऐका, संत आपल्याला मिळावेत. संत कळण्याचा विषय नाही बरं, कारण संत कळण्याकरता संत व्हावं लागतं. तुका म्हणे, अंगे व्हावे ती आपण, तरीच महिमान येईल भक्ताचा महिमा दुर्लभ या गती. संत कळण्याकरता संत व्हावं लागतं, आणि संत मिळण्याकरता पुण्य असावं लागतं. आणि ती मिळवणं सोपं असल्यामुळे देव कळावा, संत मिळावेत, आणि देवाचं जे नाम आहे, भगवत प्राप्तीचं साधन देवाचं जे नाम आहे, ते कळावंही. आणि नुसतं कळणं महत्वाचं नाही, मुखामध्ये घेण्याकरता मिळावंही. विठ्ठल नाम कळण्याकरता भाव लागतो, आणि नाम मुखाला येण्याकरता पुण्य लागतं. महाराज, अनंत जन्मीची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. नाम कळण्याकरता भाव लागतो, आणि नाम मुखाला येण्याकरता पुण्य लागतं. म्हणून भावयुक्त अंतःकरणाने आपण देवाचं नाम काय आहे हे कळून घेण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल ऐका, नाम कळण्याकरता 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा नामातील गुण कळावे, नामाचं वैशिष्ट्य कळावं, आणि नामाचं कार्य कळावं. काय कळावं? नामातील गुण कळावेत, नामाची वैशिष्ट्य कळावेत, आणि नामाचं कार्य कळावं. नामातील गुण किती आहेत देवाच्या नामामध्ये गुण? तर ऐका, जेवढे गुण देवामध्ये आहेत ना, तेवढे गुण देवाच्या नामामध्ये आहेत. काय म्हटलं मी? जेवढे गुण देवामध्ये, तेवढेच देवाच्या नामामध्ये. व्यवहारामध्ये असं घडत नाही. जसं आपलं नाव असतं तसे आपले गुण नसतात. महाराज, नावासारखे करणे, नावासारखे करणे, नावासारखे करणे, नावासारखे करणे. कोठे नाही त्रिभुवनी, कोठे नाही कोठे नाही त्रिभुवनी, कोठे नाही त्रिभुवनी, कोठे नाही त्रिभुवनी, कोठे नाही त्रिभुवनी. नावासारखी करणी आणि कोठे नाही त्रिभुवनी. जसं आपलं नाव असतं तशी आपली करणी नसते. महाराज,
जसं नाव असतं तशी करणी नसते. नाव वेगळं असतं आणि करणी वेगळी असते. तुकोबारांचा एक अभंग आहे है ना. काय जाळावे ते नाव आणि अवघे वाव असे ते, कुबेर नाव मोळी बाहे कैशी पाहे फजिती. नावासारखी करणी नाहीये. आठवण झाली वैद्यबाबांची. वैद्यबाबा एक दृष्टांत सांगायचे ठणठण पालाचा. वाल्मिक महाराज, शिवशंकर महाराज, जुन्या मंडळींना ज्यांनी ऐकले त्यांना माहिती आहे. ठणठण पाल नाव ठेवलं होतं एकाचं, ठणठण पाल. नाव ठेवण्यालाही मोठं शास्त्र आहे महाराज. कोणाचं नाव कसं असावं, कसं ठेवावं याला शास्त्र आहे. असं आहे, मुलीचं नाव ठेवताना कधी ते दीर्घ अक्षरी असावं, मुलाचं नाव ठेवताना ते ऱ्हस्वाक्षरी असावं. मुलीचं नाव ठेवत असताना असं म्हटलेलं आहे की नाव कुणी ठेवावं, नाव आईबापाने ठेवायचं नसतं. नाव ठेवण्याचा पहिला अधिकार त्या मुलाच्या आत्याचा असतो म्हणतात. असेल तर गुरुचा, नसेल तर मग आई वडिलांचा. नाव ठेवत असताना वर्णाचा, कुळाचा विचार करून नाव ठेवावं लागतं. आजकाल लोक काही नाव ठेवतात. एका बापाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं होतं श्लेष्मा. पण त्या बापाला हे माहित नव्हतं की संस्कृत मध्ये शेंबडाला श्लेष्मा म्हणतात. लोक काही नाव ठेवतात, विचारच करत नाहीत. अर्थाचा आणि त्या नावाचा काही संबंध नाही. ऐका, त्याचं नाव ठेवलं होतं ठणठण पाल. तो म्हटलं अरे काय नाव ठेवलं आपल्या आई वडिलांनी. मग नाव बदलायचंय. नाव कसं पाहिजे, जसं नाव तशी करणी, जसे नाव तसं गुण असतील ना ते नाव आपल्याला ठेवायचंय. म्हणून ते नाव शोधण्याकरता त्यांनी घर सोडलं, गाव सोडलं, दुसऱ्या गावामध्ये गेला. गावामध्ये गेला, प्रवेश करणार. वेशीमध्ये चौकामध्ये एक मावशी तिथं गौऱ्या शिने वेचण्याचं काम करत होती. जवळ गेला, ओ मावशीबाई. का रे बाबा, मी माझं नाव बदलण्याकरता आलेलो आहे. बर, मला तुमचं नाव सांगा. कशा करता? मला जसं नाव तशी करणी शोधायची. ज्या नावामध्ये आहे ते नाव मला ठेवायचंय. मला तुमचं नाव सांगा. त्यानं सांगितलं माझं नाव लक्ष्मी. त्याला वाईट वाटलं. अरे अरे अरे, नाव काय सांगते? लक्ष्मी. आणि काम काय करते? गौऱ्या वेचण्याचा. अरे लक्ष्मी कुठं गौऱ्या वेचत असते का? नाही नाही नाही. बाबा थोडा विस्तार करायचे. ते म्हटले महिलांची नावच असतात, अशी असतात. नाव सुलोचना आणि फाट्या उभा राहिली तर बघते नाशिक पुन्हा. कुणाकडे बघते तेच कळत नाही. नाव असतं गंगूबाई, गंगा, गंगूबाई, आणि भर पावसात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. बाबा विस्तार करायचे, आणखीन खूप सांगायचे. नाव पटलं नाही, नावासारखी करणी नाहीये. तो दुसऱ्या गावामध्ये गेला. असं आमच्या भंडारा डोंगरावरती बाळासाहेब काशीद महाराजांनी असं मोठं मंदिर तयार केलंय ना, तसं एक मंदिर होतं. आणि त्या मंदिरासमोर काही भिकारी भीक मागत होते. तो जवळ गेला आणि त्यांनी विचारलं, ओ बाबा मला नाव बदलायचंय, मी नाव शोधण्याकरता आलेलो आहे. जसं नाव तशी करणी, जसं नाव तसे गुण असतील, हे नाव शोधण्याकरता आलेलो आहे. मला तुमचं नाव सांगा. मग त्या भिकाऱ्याने नाव सांगितलं, माझं नाव धनपाल. नाव काय आहे? आणि काम काय करतोय? धनपाल कुठे भीक मारतो का? अरे अरे अरे, याही नावाला अर्थ नाही. समोरच्या गावामध्ये गेला. एक मोठं गाव होतं आणि त्या गावामध्ये रस्त्याने अशी बरीच माणसं चाललेली होती. आणि त्या चाललेल्या माणसामध्ये एक मनुष्य 4 माणसाच्या खांद्यावर झोपून निघाला होता. कुठं निघाला होता? असं का? बर, सोपं सांगतो. जिथं आपल्याला सगळ्याला जायचंय तिथं निघाला होता. तुम्ही नाही म्हटले तरी नेणारच आहेत सगळे आपल्याला. असं अशा ठिकाणी जायचंय. स्मशानभूमीत निघाला होता. जवळ गेला आणि विचारलं, का हो वरती जे झोपलेले त्यांचं नाव काय? त्याने सांगितलं अमरसिंग. बाबा म्हणायचे, बाबा विनोद करायचे, लक्ष्मी तो गोबर बेचे, भीक मांगे धनपाल, अमरसिंग तो मर गया, बरा बिचारा ठणठण पाल. विठाला विठाला.
जगामध्ये जसं नाव आहे तसे करणी नाही पाहायला मिळत. जसं नाव तसे गुण आपल्याला कुठं शोधूनही सापडत नाहीयेत. इथं मात्र तसं नाही. जेवढे गुण देवामध्ये आहेत तेवढेच गुण देवाच्या नामामध्ये आहेत. विठ्ठल देवामध्ये किती गुण आहेत? तुकोबाराय म्हणतात, तुझी अपार नाही गुणा. किंवा समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, वृक्षाची लेखणी केली आणि बुद्धी देवता अशी सरस्वती माता लिहिण्याकरता बसली. तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. तरी सुद्धा देवाच्या गुणाचं वर्णन करू शकत नाहीत. अनंत म्हणती माझिया स्वामी ते अनंत गुण जाते म्हणून या. आणि ऐका, ज्या अर्थी देवामध्ये अनंत गुण आहेत त्या अर्थी देवाच्या नामामध्ये सुद्धा अनंत गुण आहेत. विठ्ठल थोडा आणखीन बारकावा पहा. नाव आपल्यालाही आहे आणि नाव देवाला आहे. फरक कुठे? आपण आणि आपल्या नावामध्ये भेद असतो, अंतर असतं. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला व्यभिचार म्हटलेलं आहे. परमात्मा आणि परमात्म्याचं नाव याच्यामध्ये अभेद असतो, अंतर नसतं, अव्यभिचार असतो. अगदी सोप्या भाषेमध्ये, मी ज्या वस्तूला हात लावलेला याला काय म्हणतात? बोला बोला. तुम्ही घ्याल तेवढे नाव आहेत हो, मी कुठं नाही म्हणलंय. याला कोणी लोखंड म्हणतं, याला कोणी स्टँड म्हणतं, याला कोणी माईक म्हणतं, याला कोणी पाईप म्हणतं, याला कोणी आणखीन काय म्हणतं. ठेवाल तेवढी नाव आहे आणि हाच व्यभिचार असतो. हेच अंतर असतं. मायाकृत जगतातील कोणतीही वस्तू त्या वस्तूचा आणि त्याच्या नावाचा अभेदच असतो महाराज. याला कोणी हात म्हणतं, याला कोणी त्वचा म्हणतं, याला कोणी कातडं म्हणतं, याला कोणी हाड म्हणतं. तुम्ही ठेवाल तसं नाव आहे का? हे मायाकृत जगतातील आहे म्हणून याचं नाव आणि त्याचं स्वरूप याच्यामध्ये भेद आहे. विठ्ठल परमात्मा आणि परमात्म्याच्या नावामध्ये अभेद आहे. आणखीन एक बारकावा पहा. व्यवहारातील एखाद्या वस्तूची आपल्याला प्राप्ती हवे, ती वस्तू पाहिजे. व्यवहारातील एखाद्या वस्तूचं नाव घेतलं तर त्या वस्तूची प्राप्ती कधी आपल्याला होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला भूक लागलेले आणि त्याने चालू केलं भाकर भाकर भाकर, पोट भरेल का? एखाद्याला तहान लागलेले, पाणी पाणी पाणी, तहान जाईल? एखाद्याने जप चालू केला, नोकरी 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 नोकरी, भेटेल? जप चालू केला, छोकरी छोकरी छोकरी, चांगल्याला भेटत नाही, जप करणाऱ्याला कुठं, आणि जप करणाऱ्याला भेटतच नसते. व्यवहारातील कोणत्याही वस्तूचं नाव घेतल्यानंतर त्याची प्राप्ती होत नाही. इथं तसं नाही. तुम्हाला देव पाहिजे, रामाचं पद पाहिजे ना, एक काम करा. काय करा? रामाचं नाव घ्या. बोला शिवशंकर महाराज. राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे, राम म्हणता रामाची होई रे. पदे बैसोनी पदवी घेई रे, पदे बैसोनी पदवी घेई रे. ऐसे सुख वाचनी ऐसे सुख वाचनी आहे. पदे बैसोनी पदवी घेई रे, पदे बैसोनी पदवी घेई रे. ऐसे सुख वाचनी आहे, ऐसे सुख वाचनी आहे, ऐसे सुख वाचनी आहे. राम म्हणता रामाची होई जे, आणि पदी वैसोनी राम म्हटलं की राम होतो. राम राहिला मानसी, ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी.
संदेह नाही भरवसा. ऐका, हा फरक आहे. म्हणून जेवढे गुण देवामध्ये आहेत ना, तेवढे गुण देवाच्या नामामध्ये आहेत. थोडं असं आणखीन पुढे जाऊन सांगू का? आणखीन पुढे जाऊन सांगतो. देवापेक्षाही देवाच्या नामामध्ये जास्त गुण आहेत. काय म्हटलं मी? देवापेक्षाही देवाच्या नामामध्ये जास्त गुण आहेत. थोडी युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. उदाहरण आहेत. रामप्रभूंना ज्या वेळेस लंकेमध्ये जायचं होतं, लंकेमध्ये जाण्यासाठी रामप्रभूंनी दगडाचा सेतू बांधला आणि सर्व वानर सेनेला घेऊन गेले. फरक पहा. रामप्रभूंना लंकेमध्ये जायचं होतं तर दगडाचा सेतू बांधून जावं लागलं. पण सीताशोध करण्याकरता माझ्या हनुमंतरायांना ज्या वेळेस लंकेमध्ये जायचं होतं, कशाचा सेतू बांधला? नाही महाराज. जय श्रीराम अशी नामगर्जना केली आणि त्या नामाच्या सामर्थ्याने हनुमंतराय लंकेमध्ये गेले. फरक पहा. देवाला जायचं तर सेतू बांधून जावं लागतं आणि हनुमंतराय नाम घेतलं की लंकेमध्ये जातात. सामर्थ्य रामामध्ये का नामामध्ये? हिंदीमध्ये एक फार सुंदर दोहा आहे. भगवान से भक्त न बडे, कह गए संत सुजान, पुल बांधिए रघुवीर और कूद गए हनुमान. प्रभु मुद्रिका मेली मुख माही और जलन लांधी गई. सामर्थ्य नामाचं. किंवा बरं, सोपा आणखीन भाग. समुद्राच्या पाण्यावरती दगड तरले. हा इतिहास आहे. सोपा प्रश्न असा आहे, समुद्राच्या पाण्यावरती दगड तरले, हे सामर्थ्य कोणाचं आहे? ऐका, हे सामर्थ्य त्या दगडाचं नाहीये, हे सामर्थ्य त्या पाण्याचं नाहीये, हे सामर्थ्य त्या वानरांचंही नाहीये. नव्हे नव्हे, हे सामर्थ्य रामाचं बी नाहीये. हे सामर्थ्य मी तो अल्पमती उदकी तारेले पाषाण, हे महिमान नामाचे. ऐका, गंमत असे प्रसंग आहे. काय झालं? वानरांच्या माध्यमातून दगडावरती राम शब्द लिहावा, ते दगड समुद्रामध्ये टाकावा, समुद्रामध्ये दगड तरू लागले. आणि हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर राम प्रभूंना उगा अभिमान निर्माण झाला. आपल्यामुळे होतंय ते सगळं कोणामुळे चाललंय? आपल्यामुळे चाललंय. गाव कोणामुळे चाललंय? मंदिर कोणामुळे चाललंय? अहो, सप्ताह आपल्यामुळे होतो महाराज. असं आहे. रामप्रभूंना असं वाटलं खरंच आपल्यामुळे होतंय, आपलं काहीतरी सामर्थ्य असेल, प्रयोग करायला काय हरकत आहे. म्हणून वानरांचं तिकडं सेतू बांधणं काम चालू होतं. समुद्राच्या काठाकाठानी एका मोकळ्या ठिकाणी रामप्रभू गेले आणि प्रयोग करावा म्हणून एक लहान दगड उचलला आणि तो समुद्रामध्ये टाकला. बुडून गेला. टाकल्याबरोबर बुडून गेला. देवाला असं वाटलं कदाचित हा छोटा दगड आहे, म्हणून एक मोठा दगड उचलला, तोही टाकला, तोही बुडून गेला. त्यांना असं वाटलं हाही छोटा आहे, म्हणून एक भला मोठा दगड उचलला आणि तो पाण्यात टाकला. टाकल्याबरोबर बुडून गेला. मग मात्र रामप्रभूंना थोडासा खेद निर्माण झाला. अरे अरे अरे,
अरे अरे अरे, पण काय असतं महाराज, सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र असं आहे. मनुष्य चालताना किंवा सायकलीवर जाताना, गाडीवर जाताना पडला ना, तो ज्याला कुठं लागलंय हे बघत नसतो. कोणी पाहिलं? तो कुणी पाहिलंय का हे बघत असतो. रामप्रभूंना असं वाटलं एवढा पराक्रम झाला खरं, पण कुणी पाहिलंय का? माग वळून पाहतात तर कोण होतं? होतं हनुमंतराय उभेच होते. अहो मारुतराय कधी आले? म्हणजे पहिलाच बॉल टाकला ना तुम्ही, ट्रायल बॉल टाकला तेव्हाच आलेला आहे. आता संवाद ऐका, संवाद. रामप्रभू काय म्हणतात? मी टाकलेला दगड बुडतोय आणि तिकडं राम नाम लिहून टाकलेला दगड तरतोय, असं का? मारुतराय म्हणतात तुझ्या नामाचा तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी, तुका म्हणे जन्म तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकडे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी, तुका तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, आम्हाला कळतो तो. संवाद सुरू झाला. ठीक आहे ना, माझ्या नामाचा महिमा मला कळत नाही, पण माझा तरी काय महिमा आहे का नाही? मी या सृष्टीचा चालक मालक ब्रह्मांड नाही काय, हे सर्व मी निर्माण केलेलं आहे. मग या वस्तूवरती माझा पहिला अधिकार आहे ना. असं आहे, मी टाकलेला दगड तरी का बुडावा? नाम लिहून टाकलेला दगड तरतो, यात मला वावग नाही, वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. नामाने टाकलेला दगड तरतोय, मग मी दगड टाकलेला दगड तरी का बुडावा? आता प्रश्न पडला. उत्तर देणारे हनुमंतराय आहेत, प्रश्न विचारणारे रामप्रभू आहेत. उत्तर काय दिलं आहे का? मारुती आहेत ते बुद्धिमत्ता. आपल्या स्वामीचंही महत्व कमी होऊ द्यायचं नव्हतं आणि नामाचंही श्रेष्ठत्व वरती ठेवायचं होतं. काय उत्तर दिलं आहे का? सुंदर उत्तर दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही काय म्हणाला? अहो नाम लिहून टाकलेला दगड तरतोय आणि मी टाकलेला दगड बुडतोय, असं का? देवा तुमच्याच प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणाला? मी टाकलेला दगड बुडतोय आणि नाम लिहून टाकलेला दगड तरतोय. हनुमंतराय काय म्हणले आहे का? अहो ज्याला तुम्ही टाकून दिलेलं आहे, ज्याला तुम्ही टाकलेलं आहे, ज्याला टाकून दिलेलं आहे, तो बुडेल नाही तर काय करेल? तो या संसारामध्ये तरूच शकणार नाही, ज्याला तुम्ही टाकलेलं आहे, आणि तो या संसारामध्ये बुडूच शकणार नाही, ज्यांनी तुमच्या नामाला धरलेलं आहे. मला एक आपल्याला सांगावं असं वाटतंय, दगड आहे दगड, पण त्या दगडाने जर नामाला धरलं तर तो या समुद्रामध्ये पाण्यामध्ये तरू शकतो. आपण माणसं, आपण जर धरलं तर या संसारामध्ये का तरणार नाही? ऐका, माझा मुद्दा चालू आहे की जेवढे गुण देवामध्ये आहेत तेवढे गुण देवाच्या नामामध्ये आहेत. देवाचं नाम देवा इतकं किंवा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून नाम आपल्याला कळावं, नामातील गुण कळावे. मुद्दा क्रमांक दुसरा, देवाच्या नामाची वैशिष्ट्ये कळावी. किती आहेत देवाच्या नामाची वैशिष्ट्ये? वैशिष्ट्य पहिलं ऐका, नाम घेत असताना मनामध्ये भाव असो अथवा नसो, नाम घ्या, परिणाम केल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे, नसे तरी मनी नसो परिवाचे तरी वसो, देह पडो या चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी. उदाहरण देतो, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये अजामेळाचं आख्यान आलेलं आहे. हा अजामेळ
वेश्येच्या सहवासामध्ये राहतो, 1 2 नाही 10 मुलं होतात आणि शेवटच्या मुलाचं नाव ठेवलं जातं नारायण. आणि ज्या वेळेस यमदूत त्याला नेण्याकरता येतात त्यावेळेस नारायणा अशी एकदाच हाक मारलेली आहे. कुणी? अजामेळाने. पण ऐका, एकदा नारायण नाव घेण्याचा परिणाम काय झाला? अजामेळ अंत मरणाशी आला, तो वरीस मरला नाही तुझं, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अजामेळा पापारासी, नामे नेला वैकुंठासी. नामेला वैकुंठाचे, नामेला वैकुंठाची अजामेळा पापाराची, नामे गेला वैकुंठासी, नामे गेला वैकुंठासी, नामे गेला वैकुंठासी. अजामेळा पापरासी, नामे नेला. आता माझा प्रश्न आपल्याला आहे, नारायण नाव घेत असताना भाव देवाविषयी होता का पुत्राविषयी होता? पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण, पुत्राच्या लोभे लोभे नष्ट म्हणे नारायण. कोण कर्तव्य तुका म्हणे त्या ऐका, नाव घेत असताना भाव देवाविषयी नव्हता, भाव पुत्राविषयी होता, पण परिणाम देवावरती झाला. म्हणून हे नामाचं वैशिष्ट्य आहे. नसू द्या मनामध्ये भाव, देवाचं नाव घ्या, परिणाम केल्याशिवाय राहत नाही. दुसरं वैशिष्ट्य, या युगामध्ये, या कलियुगामध्ये नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे महाराज? सकळाच येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार, हरिनामे कलियुगी उद्धार, हरिनामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. कलियुगी उद्धार हरिनामे, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगामध्ये नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वांना आहे महाराज. तुकोबाराय बोलतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्या, सर्वजण नाम घेऊ शकतात. ऐका, अन्य साधन कलियुगामध्ये नाही असं नाही आहेत. या कलियुगामध्ये ज्ञान आहे, तप आहे, योग आहे, कर्म आहे, उपासना आहे, सर्व साधन आहेत. पण या सर्व साधनांची शक्ती कलियुगामध्ये क्षीण झालेली आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, आन कळे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधान, कळे अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अगदी व्यवहारातलं उदाहरण देतो. आपण दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टर आपल्याला औषध देतात, आपण मेडिकल मध्ये जातो आणि ते बॉटल मधून औषध घेऊन येतो. तुम्ही बारीक पाहिलं तर त्या बॉटल वरती 2 तारखा असतात. किती? एक पहिली तारीख असते, त्याला काय म्हणतात? मॅन्युफॅक्चरिंग डेट. म्हणजे या तारखेला ते औषध त्या बॉटल मध्ये भरलेलं आहे, म्हणजे त्या दिवसापासून ते बॉटल औषध त्या बॉटल मध्ये आहे. आणि दुसरी एक तारीख असते, हा, त्याला म्हणतात एक्सपायरी डेट. म्हणजे त्या दिवसापासून ते
औषध त्या बॉटल मध्ये आहे, ते औषध त्या बॉटल मध्ये आहे, पण ते औषधावरती प्रभाव किंवा रोग घालू शकणार नाही. म्हणजे औषध आहे पण ते रोग घालू शकणार नाही. तसं कलियुगामध्ये बाकीची साधनं आहेत पण ते आपला उद्धार करू शकणार नाही. म्हणून कलियुगी उद्धार, कलियुगामध्ये उद्धार देवाच्या नामामध्ये. म्हणून ऐका, हे नामाचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्या साधनांमध्ये सोपं साधन आहे. नाम साधन सर्वांमध्ये सोपं आहे. पुढे आलेलं आहे, तुका म्हणे सोपे आहे नामाची वैशिष्ट्य झाली. आता सर्वात महत्वाचं आहे नामाचं कार्य. नाम गुणाने श्रेष्ठ आहे. नामाची वैशिष्ट्य ही अनेक आहेत. आता सर्वात महत्वाचं आहे की जे नाम साधू संत आपल्या जीवनामध्ये घेतात, आम्हालाही घेण्याकरता सांगतात, असं नाम नेमकं काय कार्य करतं? पहिलं नामाचं कार्य आहे ते म्हणजे पाप निवृत्ती. आपल्या जीवनातली समूळ पाप हे नामस्मरण घालवतं. हेच तुकोबर आहे सेवेकरता घेतलेले नाम संकीर्तन साधन बैसोबे. नाम संकीर्तन साधन बैसोबे. हरी नाम संकीर्तन साधन बैसोबे. नाम संकीर्तन साधन बैसोबे. नाम संकीर्तन साधन बैसोबे. नाम संकीर्तन साधन बैसोबे. हरी नाम संकीर्तन साधन बैसोबे. नाम संकीर्तन साधन बैसोबे. जडतील पापे हे हे जन्मांतरे. जडतील पापे जन्मांतरे. नरगती सायास जावे वनांतरा. नरगती सायास जावे वनांतरा. जडतील पापे जन्मांतरे. जडतील पापे जन्मांतरे. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. नामाचं पहिलं कार्य आहे की नामाने आपल्या जीवनातली पाप जळतात. किती पाप जळतात? आपण हरिपाठामध्ये रोज म्हणत असतो, हरि उच्चारणी अनंत पाप जातील लयाशी. नाम घेता विठोबाचे पर्वत जळती. जळतील पापे. नामाने जन्मजन्मांची पाप क्षणार्धामध्ये जळून जातात. महाराज, थोडासा विचार या ठिकाणी असा आहे की ऐका, हे पाप आपल्या जीवनामध्ये अत्यंत घातक आहे. ते पाप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनुष्याचा उद्धार होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरणाने आपल्या जीवनातलं पाप जातं. याकरता महाभारतातला पद्मपुराणातला एक संदर्भ सांगतो. पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे. सोम शर्माने सुमन ऋषी पत्नीचा आणि ऋषीचा एक संवाद आलेला आहे. त्या ऋषी पत्नीने आपल्या ऋषीला पतीला विचारलं की पतिराज, जगामध्ये सर्वात निष्ठुर काय? सगळ्यात निष्ठुर काय की ज्याच्या पलीकडे निष्ठुर असूच शकत नाही? ते म्हणले पाप. म्हणले कसं काय? ते जो करतो त्याला सोडत नाही. तो कोणी असू द्या, तो जीव असो नाही तर देव असो, ते कोणाला सोडत नाही. कर्माचा सिद्धांत असा आहे, तुम्ही कर्म केलं की त्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ भोगावंच लागतं. महाराज, केले कर्म झाले. कर्मामध्ये जो करतो त्यालाच भोगावं लागतं. महाराज, एक नेहमी युक्तिवाद मी सांगत असतो.
रात्री जेवायला बसला. मी एका हाताने केलेलं कर्म दुसऱ्या हाताला चुकवत नाही. रात्री जेवायला बसला. जेवण्याकरता सुंदर असं पंचपक्वान्न केलं होतं. आणि जेवण झाल्यानंतर एक विधी असतो, तो म्हणजे हात धुण्याचा. मग हात धुण्याकरता काय केलं, डाव्या हाताने तांब्या उचलला, उजव्या हातावरती टाकला, हात धुतला, रुमालाने हात पुसला, शतपावली केली आणि बेडवरती येऊन झोपला. झोपल्यानंतर जे खाल्लं होतं ते पोटामध्ये पचन झालं, पोटामध्ये जिरून गेलं. आणि जिरून गेल्यानंतर सकाळी उठला आणि उठल्यानंतर पहिला कार्यक्रम असतो, विधी असतो, तो म्हणजे प्रातर्विधी, शौचविधी. आणि शौचविधी झाल्यानंतर पुन्हा एक कार्यक्रम असतो हात धुण्याचा. त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस पहिला हात दुसऱ्या हाताला म्हणतो, बेट्या याच अन्नाकरता तू रात्री मला तुझ्या हातावर पाणी टाकायला लावलं होतं, आता वेळ तुझी आलेली आहे ना. एका हाताचं कर्म दुसऱ्या हाताला चुकवता येत नाही, केलेलं पाप आपल्याला कधीच चुकवता येत नाही. विठ्ठल कर्म संपत नाही, कर्म केल्याशिवाय संपत नाही महाराज. ऐका, म्हणून सोम शर्मा नावाच्या ऋषीने सांगितलं की सगळ्यात निष्ठुर पाप पाप आहे महाराज. आणि हे पाप असं आहे महाराज, आपला स्वभाव असा असतो, मनुष्य स्वभाव असा असतो, तो पुण्यम इच्छन्ति मानवा हा पुण्य कर्मम नेच्छति, पापम नेच्छति मानवा हा पापम सर्वदा करोति. आपण पुण्याचं फळ पाहिजे आपल्याला, पण पुण्य नकोय. आपल्याला पापाचं फळ नकोय, पण रोज पाप केल्याशिवाय गप्प बसत नाही. विठ्ठल सोम शर्मा ऋषीने सांगितलं की सगळ्यात निष्ठुर पाप आहे, पाप आहे. मग हे पाप निर्माण कसं होतं, हे पाप आमच्या जीवनामध्ये काय करतं, आणि हे पाप जर घालवायचं असेल तर त्याच्याकरता उपाय काय. याकरता एक रूपक सांगितलेलं आहे पद्मपुराणामध्ये. पद्मपुराणामधलं रूपक आहे. त्या ऋषीने सांगितलं की ऐका, जसं एखादं झाड निर्माण होतं तसं हे पाप आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं. उदाहरण दिलेलं आहे, लोभ नावाचं बी असतंय. जसं झाड एका बियातून निर्माण होतं. पिंपळाचं झाड कशातून निर्माण होतं, लहान बी असतं महाराज त्याचं. पिंपळ काय, वड काय, लहान बी असतो. एका लहान बियातून झाडाची निर्मिती होते. काही मुळं खाली जातात, वरती खोड येतं, त्या खोडाला फांद्या फुटतात, त्या फांद्याला पानं येतात, आणि त्या पानाला पुन्हा फळ येतं. तसं या पाप नावाच्या वृक्षाचं वर्णन करत असताना ऋषींनी असं सांगितलेलं आहे, या पापाचं सुद्धा एक बी आहे, ते म्हणजे लोभ. लोभ हे पापाचं की काय आहे, बीज आहे. पहा, वडाचं बी छोटच असतं, पण त्याच्यात केवढा मोठा वृक्ष असतो. तसं मनामध्ये फार छोटा लोभ असतो, पण त्याच्यात फार मोठं विशाल पाप दडलेलं असतं. लोभ हे पापाचं बी आहे. पुढं सांगितलेलं आहे, मोह ही त्या पापाची मुळं आहेत. काय असतं, वृक्ष तेव्हाच टिकू शकतो जेव्हा मूळ भक्कम असतात. जेवढी मुळं खोल जातात ना, तेवढा तो वाऱ्या पावसापासून आपलं संरक्षण करण्याकरता घट्ट बनतो. ऐका, मनुष्य पाप तेव्हाच जास्त करतो जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये मोह वाढलेला असतो. ज्ञानोबारांची भाषा ऐका, जव जव वाढे मोह तव तव विषयी रोहो, आणि विषयी तव ठाव पातकांशी. अंतःकरणात मोह वाढला की माणसाच्या मनामध्ये पाप करण्याची वासना तीव्र वाढते महाराज. म्हणून लोभ हे बी आहे आणि मोह हे ते पाप वृक्षाची मुळं आहेत. विठ्ठल असत्य वचन त्याच्या फांद्यात फांद्या. असत्य वचन म्हणजे खोटं बोलणं. खोटं बोलणं काय, आपण म्हणतो ना खोटं बोलणं हे पाप आहे. असत्य वचन त्याच्या फांदे आहेत. गंमत अशी, ते पहा, फांदीची निर्मिती कशातून होते, फांदीतूनच. आणि फांदीपासून काय निर्माण होतं, दुसरी फांदी, है ना.
तसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, एका फांदीतून जसं अनेक फांद्या निर्माण होतात ना, आपल्याकडे एक म्हण आहे, मनुष्य एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलतो है ना. म्हणजे पापातून पापाची निर्मिती, खोट्यापासून खोट्याची निर्मिती होते. तुकोबाराय म्हणतात, बाबानो जीवनामध्ये एकच करा, खोटं बोलू नका. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही खरं बोलला की देव आपोआप जवळ येतो महाराज. पाप असत्य वचन ह्या त्याच्या फांद्या आहेत. दंभ कपट ही त्याची पानं आहेत. दंभ कपट ही त्या पाप वृक्षाची पानं आहेत. आणि ऐका, दुर्बुद्धी हे ते पाप वृक्षाचं फूल आहे आणि अधर्म हे ते पाप वृक्षाचं फळ आहे. विठ्ठल हा एक रूपकाचा भाग आहे. सगळं कळावं याकरता एकच उदाहरण सांगतो, ऐका. लोभ हे काय आहे? पापाचं बी. हस्तिनापूरच्या गादीचा खरा अधिकार, नैतिक अधिकार कोणाचा होता? धर्मराजाचा, पांडवांचा होता. पण ती गादी मला मिळावी हा लोभ कोणाच्या अंतःकरणात निर्माण झाला? दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. पहा कसं पाप निर्माण झालं. लोभ झाला, गादी मला मिळावी. आपल्या कौरव स्वजनांविषयी मोह वाढला की माझ्या गादीचे अधिकारी हेच झाले पाहिजेत. लोभ, गादी मला मिळावी. मोह, आपल्या स्वजनांविषयी. असत्य वचन, फांद्या आहेत ना, खोटं बोलून पांडवांना लाक्षागृहामध्ये दहन केलं. खोटं बोलून त्यांना विष पाजलं. खोटं बोलून त्यांना यमुनेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. दंभ कपट ही पानं आहेत. शकुनी सारख्या कपटी मामाला जवळ घेऊन कपटी भासे टाकून सर्व संपत्ती पांडवांची हडप करून घेतली. दुर्बुद्धी फूल आहे आणि अधर्म हे फळ आहे महाराज. दुर्बुद्धी झाली. आपल्या सभेमध्ये भर प्रजाजनांच्या देखत, आपल्या आपतेष्ट नातेलकांच्या देखत, आपल्या गुरुजनांच्या देखत आपल्या भावाच्या पत्नीला नग्न करण्याची दुर्बुद्धी दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. हे पाप नाही तर काय? विठ्ठल एवढं भयंकर पाप आहे. पण ते पाप समूळ नष्ट करण्याची ताकद, या पाप नावाच्या वृक्षाला समूळ तोडून टाकण्याची ताकद फक्त देवाच्या नामामध्ये. थोडा मी विस्तार करतो, ऐका. 15व्या अध्यायामध्ये एक वृक्ष आलेला आहे है ना. 15व्या अध्यायातल्या वृक्षाचं नाव आहे संसार वृक्ष. आणि त्याला तोडायचं शस्त्रही त्याच अध्यायात सांगितलेलं आहे. असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. ज्ञानोबाराय काय बोलतात ऐका. स्वप्नीची या भया, ओखदची ओची धनंजया, तेवी अज्ञान मुळया ज्ञानाची खडग. ऐका बरं, संसार वृक्ष नष्ट करायचा असेल तर त्याचं शस्त्र आहे ज्ञान. आणि पाप वृक्ष नष्ट करायचा असेल तर त्याचं शस्त्र आहे नाम. म्हणून शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोठे योजेल दशदान, आणि खंडी नारायण दुःख कशाने? चिंतने. म्हणून हे नाम शस्त्र आहे. नाम माळा घे पवित्र, अंती हेची शस्त्र. कली पापाची हे मूर्ती, नाम खडग घेऊ हाती, नाम खडग घेऊ हाती, नाम खडग घेऊ हाती. कली पापाची हे मूर्ती, नाम खडग घेऊ हाती, नाम खडग घेऊ हाती, नाम खडग घेऊ हाती. कली पापाची हे मूर्ती आणि नाम खडग घेऊ हाती. म्हणून हे नाम काय करतं? नाम आपल्या जीवनातलं समूळ पाप नष्ट करतं. पुण्यामध्ये एक डॉक्टर प्रसून जोशी त्यांनी एक रिसर्च केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. हे पाप काय, पापाचा परिणाम सांगत असताना आपण एक क्षेपक प्रमाण म्हणत असतो. पापाने आपल्याला रोग होतात. तो का म्हणे पापे रोगाची आरोपे. हे काय प्रमाण नाहीये पण फार समर्पक आहे मला, खरं बी आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या रोग दोन कारणाने होतात. एक कर्मजन्य
आणि एक कुपत्यजन्य. कुपत्य म्हणजे काहीतरी आपण चुकीचं खाल्लं की काय होतो, रोग होतो. पण सर्वात त्याचं त्याला उपादान कारण आणि मुख्य कारण असं म्हणतात. मुख्य कारण काय? आपलं कर्म. आपल्याला असं वाटतं मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने औषध दिलं, रोग बरा झाला. खरं तर हे सूत्रच बसत नाही महाराज. एका वैद्याने असं म्हटलेलं आहे, एका वैद्याने रिसर्च असं केलेलं आहे, कोणत्या कर्माने तुम्हाला कोणतं पाप होतं आणि ते पाप तोपर्यंत असं जोपर्यंत त्या पापाचं फळ तुमच्या जीवनामध्ये आहे. ज्या दिवशी त्या कर्माचं फळ संपतं, गोळ्या न घेता रोग बरा होतो महाराज. असं का घडलं? काही कारण नाही, तुमचं कर्म संपलं. विठ्ठल म्हणून विनोदाने म्हणत असतो, इंग्लिश मध्ये पापाला सिन्स म्हणतात. काय म्हणतात? सिन्स. आणि इंग्लिश मध्ये औषधाला मेडिसिन्स म्हणतात. त्या प्रसून जोशींनी असा रिसर्च केलेला आहे. ते म्हणाले, नाम जर घेतलं तर आपल्या हृदयाचे ठोके सुधारतात, हृदयामध्ये असलेले ब्लॉकेज मोकळे होतात, हृदय विकारासारखे आजार मोकळे होतात, असा त्यांनी रिसर्च केलेला आहे. ऐका, जर तुम्ही विठ्ठल नामाचा जर अभ्यास केला, त्या विठ्ठल नामाने तुमच्या हृदयातले ब्लॉकेज मोकळे होतात, हृदय विकार बरा होतो. आणि त्यांनी रिसर्च करताना असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेस आपण विठ्ठल विठ्ठल असा म्हणत असतो, शब्द उच्चार करतो, त्याचा परिणाम काय होतो? आपल्या हृदयावरती होतो. पहा तुम्ही, त्यांनी असं गणित मांडलेलं आहे साहित्याच्या अंगाने. विठ्ठल शब्दामध्ये अक्षर किती आहेत? 3 अक्षर आहेत. पहिलं अक्षर कोणतं आहे? वी. दुसरं अक्षर कोणतं आहे? थ. आणि शेवटचं अक्षर. त्यांनी साहित्याच्या दृष्टीने, व्याकरण दृष्टीने असं म्हटलेलं आहे, या 3 शब्दामध्ये पहिला आणि शेवटचा वर्ण हा अल्प प्राण आहे आणि मधला जो वर्ण आहे ना, तो महाप्राण आहे. आता हे सांगायला परत निकमबाबाच्या पाठामध्ये लीला करू नको रे. प्रमाण ऐकलं नाही की फटकेच असायचे. मला व्याकरण शिकवायला होते आम्हाला निकम बाबा, फार गंमत. आता आठवलं, बाबांचं नाव आठवलं, थोडं सांगतो बाबांचं. बाबांना ते खोटं नाटं अजिबात जमत नव्हतं आणि ते इतके नियमाला पक्के होते. गंमत असायची, चहा प्यायचे परत 1 तांब्या पाणी प्यायचे. नियम असा होता बाबांचा. कपडा तोच पाहिजे, तेच धोतर पाहिजे, टोपी तिथलीच पाहिजे. हो हो, त्यांनी एकदाच ठरवलं की ते पाहिजे ना, ते दुसरं नको, बाकी चालणार नाही, ते दुकान तेच पाहिजे. न्हावी सुद्धा आठवड्याला दर शुक्रवारी दाढी डोकी व्हायची ना, न्हावी तोच पाहिजे, दुसऱ्याचा जमणार नाही. आणि त्यांनी आणखीन सांगू का, त्यांनी जर बदल केला तर बाबा डोकीच करत नव्हते. आम्हाला व्याकरण शिकवाय होते, ते सांगायचे. हा, लय सांगण्यासारखं आहे महाराज. ते मीठ जेवढं सांगितलंय तेवढंच पाहिजे, जिथं ठेवलंय तिथंच पाहिजे. जर ते चुकीच्या ठिकाणी ठेवलं, तो पुढे दुसऱ्या दिवशी पोरगाच जवळ येणार. पुन्हा साबण जे आहे, आता साबण जेवढी वापरली, एक साबण कमीत कमी 2-3 महिने तरी पुरली पाहिजे. मग ती किती घ्यायची? ती एवढीच घ्यायची. जास्त घेतली की ते दुसऱ्या दिवशी पोरगा बंद. जास्त का घेतली? आणि पुन्हा त्याची घडी घालत असताना अशी घडी नको, अशीच घातली पाहिजे. इतकं कडक काम होतं. सांगण्यासारखं खूप आहे बाबांचं. आम्हाला व्याकरण शिकवाय होते. आता अल्प प्राण आणि महाप्राण तुमची झाली का पहिल्या वर्षाला? पहिल्या वर्षाला आहेत का? मग इथं काय करताय? पाठामध्ये व्याकरण शिकवायचे. व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती, वर्णाचे स्थान आपल्याला सर्वांना माहिती आहे. ते सांगत असताना त्याच्यामध्ये अल्प प्राण आहेत आणि महाप्राण आहेत. अल्प प्राण म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना हकाराचं प्राबल्य जास्त आहे
त्याला महाप्राण म्हणा, आणि ज्याच्यामध्ये हकाराचं प्राबल्य कमी आहे त्याला अल्पप्राण म्हणा. विठ्ठल अल्पप्राण आणि महाप्राण वेगवेगळे आहेत. आता वर्णामध्ये क च ट त प आणि ग ज ड द ब हे अल्पप्राण आहे, कारण त्याच्यात हकार कमी आहे ना. क च ट त हकार नाहीये. आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये महाप्राण आहे. ख छ ठ थ पुन्हा घ झ ढ ध ब हे महाप्राण आहे. तसं विठ्ठल शब्दामध्ये पहिला व हा अल्पप्राण आहे, ल हा अल्पप्राण आहे आणि ठ हा महाप्राण आहे. आणि तो शब्द एकदा आलेला नाहीये, तो शब्द दोनदा आलेला आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या महाप्राण वर्णाचा उच्चार दोनदा करता तर त्या महाप्राणाचा डायरेक्ट संबंध तुमच्या हृदयाशी होतो, आणि त्या हृदयाशी असलेल्या ब्लॉकेजमुळे ते विठ्ठल म्हटल्यामुळे ते ब्लॉकेज मोकळे होतात, आणि जो मोठ्याने विठ्ठल म्हणतो ना त्याला कधीच हृदय विकार होत नाही. हे नामाचं सामर्थ्य आहे. नामाने आपल्या जीवनातली समूळ पाप नष्ट होतात. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निरमोड, करी पापा निरमोड, करी पापा निरमोड. मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, करी पापाची मूळ, करी पापाची मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. नाम आपल्या जीवनातलं समूळ पाप नष्ट करतं. आणि एकदा ऐका, नामाचा पहिला परिणाम आहे पाप निवृत्ती, आणि नामाचा दुसरा परिणाम आहे भगवत प्राप्ती. एकदा का आपल्या जीवनातलं नाम आलं, समूळ पाप नष्ट होतं. आणि नामाचं दुसरं फळ आहे भगवत प्राप्ती. नामाने पाप गेल्यामुळे भगवत प्राप्ती होती. तुकोबाराय म्हणतात, सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा, नारायण सुखे तो घरा, नारायण सुखे तो घरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, नलगती छायात जावे वनांतरा, नलगती सायात, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवाच्या नामाचा परिणाम, भगवंताची भेट ही देवाच्या नामाने होते. पहिलं कार्य पाप निवृत्ती,
दुसरं कार्य भगवत प्राप्ती कशी होते? तुकोबाराय म्हणतात, देव आपल्या घरी येतो, सुखी येतो घरा. एक छोटासा प्रश्न निर्माण होतो, आपण देवाकडे जायचं असतं का देवाने आपल्या घरी यायचं असतं? प्रश्नात प्रश्न, गोष्टीत गोष्ट असते ना, पिशीत पिशीत अशी. रोग्याने वैद्याकडे जायचं का वैद्याने रोग्याकडे? मालकाने नोकराकडे जायचं का नोकराने मालकाकडे? भक्ताने देवाकडे जायचं का देवाने भक्ताकडे? भक्ताकडे. साधा व्यवहार आहे. मग इथं तुकोबाराय म्हणतात, सुखी येतो घरा, तोच आपल्या घरी येतो. मग असं नेमकं तुकोबाराय का म्हणतात, त्याचं कारण काय, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पण तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्याचं भजन करूया. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय, तुकाराम महाराज के जय, महाराज के जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण. प्रश्न असा होता की आपण देवाकडे जावं हा व्यवहार आहे, पण तुकोबाराय म्हणतात तोच आपल्याकडे येतो. नेमकं तुकोबारांना काय म्हणायचंय ऐका. काय वास्तविक पाहता तत्वाच्या दृष्टीने जर विचार केला की देव कधी येणं जाणं करत नाही. देव येणं जाणं करत नाही. जी गोष्ट व्यापक असते त्याच्यामध्ये येणं जाणं नसतं. जसं हवा व्यापक आहे, हवा व्यापक आहे. असं कधी घडतं का? या मंडपामध्ये कीर्तन चालू होण्याच्या अगोदर हवा नव्हती आणि कीर्तन चालू झाल्यावर आली. का? जी व्यापक असती गोष्ट तिच्यामध्ये क्रिया नसते. आकाश व्यापक आहे, निष्क्रिय आहे. हवा व्यापक आहे, क्रिया शून्य आहे. हवेचा प्रभाव ज्याच्यावरती पडतो, पानं हलतात, हवा थोडी चालते. झाड हलतं, हवा नाही हलत. व्यापकामध्ये क्रिया नसते. भगवान व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी तो नाही ऐसा ठाव उरला से कौन. सर्वत्र संपूर्ण घट घट बीच में राम रमैया. तो सर्वकडे आहे. मग तो सर्वीकडे असलेली गोष्ट येणं जाणं संभवत नाही. मग तुकोबाराय कसं म्हणतात की सुखी येतो घरा नारायण? त्याचं कारण असं आहे. काय? जे सर्व ठिकाणी असताना ते सामान्य असतं. जे सर्व ठिकाणी असतं ते काय असतं? सामान्य असतं. आणि ज्या वेळेस एखाद्या विशिष्ट गोष्टीने त्या सामान्याला विशेष केलं जातं तेव्हा ते विशेष होतं. अगदी उदाहरण देतो. माझ्या समोर ही वायर आहे. त्या वायर मध्ये वीज आहे का? आहे. मग त्या वायर घेऊन मी जर अंधार घालवण्याचा प्रयत्न केला तर अंधार जाईल का? अंधार जाणार. मग वीज नाही का? अंधार जाईल का? जाणार नाही. का? वाहणारी वीज ही सामान्य रूपाने वाहते. त्या सामान्य विजेला बल्ब किंवा ट्यूबलाइट लावली की सामान्य वीज विशेष होते आणि ती मात्र कार्य करते अंधार घालवते. किंवा मला सांगा, आपल्याकडे दूध आहे. दुधामध्ये तूप आहे का नाही? आहे. सोपा प्रश्न. दुधामध्ये तूप दुधाच्या तळाला असतं, मधोमध असतं का वरती असतं? ह्या पत्र्याच्या वरती नाही का? तूप कुठे आहे? भांडू नका कडे.
दुधामध्ये तूप आहे, दुधाच्या तळाला आहे, मधोमध आहे का वरती आहे? मला असं वाटतंय दुधाच्या कणाकणात तूप आहे. पण आहे का, जे कणाकणात आहे ना ते तुपाचं सामान्य रूप आहे. तुम्हाला विशेष पाहिजे हो, मग ते सामान्य असलेल्या तुपाला तुम्हाला विशेष करण्यासाठी प्रक्रियाच करावी लागेल. कशी प्रक्रिया करावी लागते? मंथोनी नवनीता. जसं सामान्य दुधातलं तूप तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याचं घुसळणच करावं लागेल, तसं चराचरामध्ये असलेला परमात्मा तुम्हाला घरी आपल्या हृदयातल्या किंवा आपल्या घरी जर आणायचं असेल तर त्याचं घुसळण म्हणजे मंथन करावं लागेल. आता तिथं घुसळण मंथन करायचंय, इथं काय करायचं? इथं भजन करायचंय. विठ्ठल 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 म्हणून रामकृष्ण हरी या मंत्रानेच भगवान परमात्मा घरी येतो. तुकोबाराय म्हणतात, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा. काय देवाकडे जाणं किंवा देवाकडे येणं यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव जर असेल ना तर परमात्मा स्वतःहून आपल्याकडे येतो. महाराज ऐका, काय तुम्ही परमार्थ किती करता याला मोल नाही, याला महत्व नाही. तुम्ही किती आवडीने करता याला महत्व आहे. विठ्ठल देव आवड पाहतो, घेतो अंतरीची. देव प्रेमाचा भुकेला आणि हा थोर प्रेमाचा भुकेला. बाबांची आठवण झाली, लक्ष्मण बाबांची आहेच प्रमाण. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. महाराज ते रंगलेलं व्यक्तिमत्व होतं परमार्थात. रंगला या रंगीन काय असतं? भजन करणं वेगळं असतं, कीर्तन करणं वेगळं असतं, परमार्थ करणं वेगळं असतं आणि या सगळ्यात रंगणं वेगळं असतं. अडचण काय होते महाराज? आपण जेवढं संसारात रंगतो ना तेवढं इथं रंगत नाही. माहित नाही पण आपल्याला इथं आली की घरची ओढ लागते. वाल्मिक महाराज हा हो, चला काला झाला, चला घरी. तुकोबारांनी म्हटलंय का त्यामध्ये, घर लागे पाटेन चित्ता उभे वारे आणि आपले ते झुरे पहावया. विठ्ठल रंगणं असतं महाराज. असं आहे, दोन्हीतला फरक आहे. संसारात रमणं असतं आणि परमार्थात रंगणं असतं. म्हणून वर्णन करताना गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, नतेषु रमते बुधा. तिथं क्रियापद रमणी आलेलं आहे आणि संसारात रंगणं असतं. रंगला या रंगी. तुका विठ्ठल हरीच्या रंगामध्ये रंगणं. अरे मला वाटतं गवळण बी आहे ना का, रंग रंग में रंग असं काहीतरी आहे. ऐका, परमार्थामध्ये रंग नाही. मला सांगायचं काय, देव स्वतःहून आपल्याकडे येतो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नारायण काय करा, ठाईच बैसोनी आवडी अनंत. या शब्दाखाली तांबडी रेग मारा. तांबडी रेग कुणाचा शब्द आहे? घुले बाबांचा. घुले बाबा ते कधीच इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत मयूर. ते कधीच लाईट म्हणायचे नाहीत, दिवा. दार कधी म्हणायचे नाही, कवाड. ते पेन पेन सुद्धा म्हणायचे नाही. अगदी लेखणी दे रे, तसं ते शब्द वापरायचे. ते तांबडी रेग मारा. आपण काय म्हणतो तिथं, लाल रेग करा किंवा हायलाइट करा. आपला मराठीतला शब्द अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. बुवा तसं कधी म्हणायचे नाहीत. बुवा तांबडी रेग, त्याला तांबडी रेग मारा. इथं आवडी अनंत आळवावा. आवडी काय, आपल्या घरामध्ये विजेवरती फॅन, पंखा, फ्रीज, मिक्सर, लाईट, ट्यूब हे सगळं कशावरती चालतं? विजेवरती चालतं. ज्यावेळेस वायरमॅन आपल्या घरी येतो ना त्यावेळेस तुम्ही किती ट्यूबा, किती पंखे, किती लाईट, किती मिक्सर लावलेत, किती टीव्ही लावलेत, याच्यापैकी काय पाहतो? काहीच पाहत नाही. तुमचा मीटर पाहतो, त्याच्यावरचं रिडिंग वाचतो
आणि तुमचं बिल बनवतो. परमात्मा ज्यावेळेस सुखी येतो घरा म्हटले ना, ज्यावेळेस आपल्या घरी येतो ना, त्यावेळेस तुम्ही काय परमार्थ केलाय, काय पाहत नाही, हे सगळं करत असताना तुम्ही किती आवडीने केलाय. हा? वा 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 वा. असं प्रमाण आहेच प्रमाण. गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. काय असतं, जात माझे जातीचे, जरा मजा आली जरा. एवढं कधी आम्ही खाली म्हणजे मोकळं बोलता येत नाही वाल्मिक महाराज, सगळे आपले भेटल्यामुळे ते जमून गेला. गिरिधर लाल तो भाव का भुका, हे चालू आहे ना वाटतं. आता असू दे बाबा, हे आता आमचं गमतच चालू आहे. विठ्ठल विठ्ठल हे पाहिलं आणि लोक पाहिले की बऱ्याच जणांचा परमार्थ खुलतो बर. ते म्हणे घरातला हरिपाठ नाचून होत नाही आणि लोक असल्यावर कसं काय नाचूक होतो. इथे येतं मग शास्त्र. विठ्ठल गिरिधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. किती आवडीने करताय याला महत्व आहे. आवडी अनंत आळवावा. आम्ही वारकऱ्यात राहिलो. आता ही आमची गवंजेची मंडळी आलेली आहेत, कारभारी बाबांची सेवा करणारी. त्या दिंडीची सेवा केली महाराज. वारकरी पाहिले. आम्ही डोंगरावर असताना येत होते. आमचं थोडंसं लहानपण त्यांच्या सहवासामध्ये गेलं. महाराज आपला परमार्थ कसा आहे ज्यांनी त्यांनी पाहावा, पण त्यांचा परमार्थ कसा होतो, आवडीचा परमार्थ होता महाराज. कुठेही म्हणजे किती आवड असावी देवाची, भजनाची, साधनेची किती आवड असावी महाराज. म्हणजे आवड इतकी होती की आवड त्याला म्हणतात जी कधीच पुरी होत नाही. विठ्ठल इच्छा वेगळी आणि आवड वेगळी. भूक लागल्यानंतर जेवण करणं ही इच्छा झाली. इच्छा निर्माण झाल्यानंतर माणूस जेवायला बसतो. मग पहिल्यांदा 1 गुलाबजाम घेतो, 2 घेतो, 3 घेतो, चौथ्या म्हणतो बस आता. म्हणजे हे आमच्या मंडळींकडचं जेवण असेल तर मग आग्रहाने वाढतात, ह्या आणखीन, मग आणखीन 1-2 खातो. पण 2-3 झाल्यानंतर मग आता बस करतो. आता बरं झालं, इच्छा होती जेवायची, पोटभर जेवलो, जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आतमध्ये गेल्या म्हणतो द्या आता तंबाखू. अरे पोट भरलं, 1 गुलाबजाम नको होता, तंबाखू. असं आहे, भोजन ही इच्छा आहे आणि तंबाखूची आवड आहे. विठ्ठल आवड जी कधीच पुरी होत नाही महाराज. तसं वारकऱ्यांच्या सहवासामध्ये आम्ही पाहिलं, किती भजन करा, रात्रभर भजन करा, भजनच संपायचं नाही महाराज. 2ला विना उभा, पहाटे 7 पर्यंत, सकाळी 7 पर्यंत विना, कंटाळाच नाही महाराज. भजनाची आवडी अनंत आळवावा. कोणतं भजन करा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. सर्व काळ राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, मुकुंद म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते म्हणा. काय नाम कोणतं याला असं नाही. नाम देवाची सर्व नामं सारखीच आहे. थोडस आता परत निकम बाबाकडे घेऊन जातो. शब्दाच्या जाती किती आहेत? कोणत्या? शब्द प्रयोग यावे. शब्दाच्या 8 जाती. त्यातली पहिली जात कोणती? नाम. नामाचे प्रकार किती? 3. कोणते? हा बरोबर आहे. 3 नाम आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. बारका पहा, देवाची सुद्धा 3 नाव आहे. आता सामान्य नाम कशाला म्हणायचं? स्थळाचा, ठिकाणाचा आहे ना. जसं गाव हे सामान्य नाम आहे. विशेष नाम कशाला म्हणायचं? विशिष्ट ठिकाणचा उल्लेख केला जातो. गाव हे सामान्य नाम आहे. देहू विशेष नाम. गाव हे सामान्य नाम आहे. आळंदी विशेष नाम. नदी सामान्य नाम आहे. इंद्रायणी विशेष नाम. काही भाववाचक नाम आहे, त्याच्यामधले काही गुण किंवा जगातला शौर्य वगैरे दाखवणारे त्याला भाववाचक नाम म्हणतात.
देवाची काय सामान्य नाम आहेत, देवाची काय विशेष नाम आहेत, आणि देवाची काय भाववाचक नाम आहे. देवाचं सामान्य नाम कोणतं? देव, परमात्मा, ईश्वर, प्रभू ही सामान्य नाम आहे. देवाची काय भाववाचक नाम आहेत? श्री अनंता, मधुसूदना, जगव्यापका, आनंद घना, लक्ष्मी वल्लभा ही देवाची काय भावाचे, म्हणजे त्याचा भाव सांगितलेला आहे. काहीतरी भाव प्रकट करतो त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. आणि देवाची विशेष नाम आहेत राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव ही देवाची विशेष नाम आहेत. आणि ऐका, सामान्य फळ पाहिजे सामान्य नाम घ्या, पण विशेष फळ पाहिजे ना विशेष नाम घ्या, ते तुम्हाला विशेष फळ देणार आहेत. म्हणून राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावे ना अनेक असता साधन, वाहतसे आन विठोबाचे. याच्यापेक्षा दुसरं साधन कोणतंच नाही कलियुगात. याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. तुकोबाराय म्हणतात देवाची शपथ घेतो, वाहतसे आन. शपथ कधी घेतली जाते ऐका. शपथ 3 कारणाने घेतली जाते. पहिलं कारण, एखाद्या न्याय निवाडा करताना शपथ घेतली जाते. दुसरं, जबाबदारी स्वीकारताना शपथ घेतली जाते. आणि तिसरं, एखाद्याची तळमळ प्रगट करताना शपथ घेतली जाते. पहिलं कारण कोणतं? न्याय निवाडा करताना शपथ घेतली जाते. तुम्ही ज्या वेळेस कोर्टामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला वकील समोर ग्रंथ गीता नाव आणतात आणि त्याच्यावर हात ठेवून सांगायला लागतात, जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही, देवाची शपथ घेऊन सांगतो. म्हणजे काय? न्याय निवाडा करताना शपथ घेतली जाते. दुसरी आहे, जबाबदारी स्वीकारताना शपथ घेतली जाते. तुम्ही पहा, पोलीस भरती होतात, मिलिटरी मॅन भरती होतात, त्यावेळेस त्यांचा शपथविधी सोहळा असतो. किंवा आमदार निवडून आला, मंत्री झाला की काल त्या तारखेला झालाच की शपथविधी, 3 तारखेला, 5 तारखेला शपथविधी झाला. आता काय राहिलेले होतील 2-3 दिवसामध्ये शपथविधी झाला. जबाबदारी स्वीकारताना काय असतो? शपथविधी असतो. आणि शेवटी आहे, एखाद्याची तळमळ प्रकट करत असताना. मुलगा बापाला म्हणतो, बाबा 10वीची परीक्षा आहे, मला नंबर काढायचा आहे, घरापासून शाळा लांब आहे, मला सायकल पाहिजे. बाप म्हणतो, बाळा रे खरं सांगू का, घेतली असती रे, पण पैसेच नाही. यावर्षी दुष्काळ होता, जवळ पैसे नाही आहेत, खर्चायला पैसे नाही, दवाखान्यात जायला पैसे नाही, सायकल घ्यायला कुठून पैसे येतील? आपली परिस्थिती अशी नाही आहे. बाबा ते मला माहित नाही आहे, मला नंबर काढायचा आहे, शाळेत जायचंय, सायकल पाहिजे. बाल हट्ट. महाराज बाप म्हणतो, बाळ्या हे बघ, आता नाहीये, पण आणखीन 1-2 महिने थांब. 2 महिने तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, रक्ताचं पाणी करेल, हाडाची काढ करेल, पण 2 महिन्यामध्ये तुला सायकलच घेऊन सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो, तुला 2 महिन्यामध्ये सायकल घेऊन दे. का शपथ घेतली हो? आपल्या मुलाच्या हिताची काय आहे? तळमळ आहे. तसं तुकोबाराय शपथ घेतात, जबाबदारी म्हणून नाही, न्याय निवाडा म्हणून नाहीये, तळमळ आहे. महाराज, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. किती तळमळ करतात महाराज. लागोनी आपाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. आता तुम्ही इतक्या लांबवरून आलात, खानदेश तिकडून आलेला आहात, खरं सांगा बरं, तुकोबाराने आपल्या पायाला लावावं अशी आपली योग्यता आहे का? तरी सुद्धा लागतायत का? तळमळ. या समाजाच्या हिताची तळमळ आहे आणि त्याकरता इतक्या खाली येतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ही तळमळ आहे. तुकोबाराय म्हणतात, यावी ना अनेक असता साधन, वाहतसे आन विठोबाची. म्हणून बाबांनो, हे साधन सर्वात सोपं आहे, सर्वांनी घ्या. कोण घेतो? शहाणा घेतो. अभंगाचा शेवट. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, आहे सर्वाहुनी, तुका म्हणे
तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे हे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे शाळा तो धनी घेतो येथे शाळा तो धनी घेतो येथे नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा नलगती तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते नरगती साया सदावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली झालेली चिंतन सेवा पंढरीचे पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबा